कल्याणमध्ये प्रसूतीनंतर महिलेच्या पोटात इन्फेक्शन झालंय। टिटवाळ्यातील केडीएमसी रुग्णालयावर हलगर्जीपणाचा आरोप करण्यात येतोय। प्रसूतीनंतर काही दिवसांनी महिलेच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या। तपासणीवेळी महिलेच्या पोटात इन्फेक्शन झाल्याचं समोर आलंय। ऑपरेशन वेळी चुकीच्या पद्धतीने टाके घातल्याने परिस्थिती उद्भवल्याचा आरोप करण्यात येतोय। केडीएमसीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। टाके पूर्ण खोललेले ते बोलताय अजून पण पोटात पल्स आहे। आता पुन्हा कुठे घेऊन जायला नाही, कुठे नाही घेऊन, ते बोलता आम्ही करू म्हणून। पण तिकडच्या टिटवाळ्याच्या डॉक्टरांनी असं नव्हतं करायचं ना की चुकीच्या पद्धतीने टाके घालणं म्हणजे काय आहे। आज माझ्या मुलीबरोबर झालं, उद्या दुसऱ्या मुलीबरोबर तेच होऊन, म्हणून मी माझी मुलगी किती कवळते आज पूर्ण सोडलंय, ते टाके पूर्ण खोललेले आहेत आणि तिचं पूर्ण ड्रेसिंग करतात। ती किती रडते माहिती आहे। आता मी इथे आज चौथा दिवस ॲडमिट आहे। ह्यांनी मला सांगितलं सोनोग्राफी केल्यावर की पोटात पल्स झाला, पूर्ण टाके पिकलेत। तुला टिटवाळ्यावाल्यांनी सांगितलं नाही का तुझे टाके खराब झालेत? म्हटलं नाही, मला काही सांगितलं। आता रोजच्या रोज ड्रेसिंग करतायत, ते काढतायत पल्स सगळं। पण आज जेव्हा परत टाके घालायचे म्हणून मी वरती ऑपरेशन थिएटरला गेली तर त्यांनी सांगितलं पूर्ण पल्स निघाल्याशिवाय आम्ही दुसऱ्यांदा टाके घालू शकत नाही। जर पल्स आतमध्येच राहिला तर काही होऊ शकतं, त्यामुळे पूर्ण पल्स काढल्याशिवाय आम्ही टाके काढणार नाही।